गणेशोत्सवाला काहीच दिवसात सुरुवात होणार आहे। मात्र पुण्यातला गणेशोत्सव जगभरात भारी असतो आणि याच पुण्यातल्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा। आणि यंदा केरळमधल्या पद्मनाभन मंदिराचा देखावा दगडूशेठ मंडळाचे सगळे जे कार्यकर्ते आहे आणि या मंडळातर्फे साकारण्यात आलाय आणि त्याचं जे काम आहे ते साधारण अंतिम टप्प्यात आलं आहे। काहीच दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे आणि त्याचीच लगबग आपल्याला सगळ्या पुणे शहरात पाहायला मिळते आहे। हा देखावा नेमका कसा आहे आणि या देखाव्यात नेमका काय काय साकारलंय हे तर आपण बघणारच आहोत। मात्र यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीची तयारी कशी सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आमदार हेमंत रासने सर आहेत। कशी तयारी सुरू आहे यंदा आणि यंदा उत्साह दिसतोय सगळ्यांना? यावेळेस गणपती बाप्पाचं आगमन 27 तारखेला होणार आहे। शेवटचा हात चालू आहे। यावेळेस प्रथमच मिरॅकल इव्हेंटचे आर्ट डायरेक्टर विनायक रासकर जे ह्या गणपतीचे परमभक्त आहे, वर्षानुवर्ष या गणपती बाप्पाचा दर्शनाला ते रोज येत असतात। यावर्षी प्रथमच त्यांना ह्या कामाची संधी दिली आणि अतिशय सुंदर देखावा पद्मनाभ मंदिराचा जशाच्या तसं मंदिर हुबेहूब त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या इथं साकारलेलं आहे। त्याची उंची 111 फूट आहे, 120 बाय 90 त्याची खालचा मेजरमेंट आहे। अपेक्षित असणारं सर्व जर आपण पद्मनाभ मंदिराला गेलो आणि अजून 2 दिवसांनी जेव्हा सगळं फिनिश होईल तेव्हा आपल्याला कळणार नाही खरं मंदिर कुठलं आहे। आपण केरळमध्ये आहो की महाराष्ट्र? हा, इतकं सुंदर मंदिर विनायक रासकरांनी आणि त्यांच्या टीमनी 5 महिने जवळजवळ 300 कारागिरांच्या साह्याने आपण हे सगळं विनायकरावांनी साकारलेलं आहे, अतिशय सुंदर केलेलं आहे। आणि हा बाप्पाचा जो उत्सव आहे हा आपण जर बघता याच वर्षी मी स्वतः गणपती मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे या विधानसभेमध्ये मला प्रथम जायची संधी मिळाल्यानंतर हा राज्य महोत्सव व्हावा अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली आणि ती राज्य सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारने ती त्वरित मागणी मान्य केली। त्यामुळे हा उत्सव दरवर्षी हा बाप्पाचा उत्सव अतिशय सुंदर होत असतो। यावेळेस जल्लोषात उत्साहात आणि मिरवणुकीचं जे काही त्याच्यावर एक ढग आले होते ते सुद्धा आता स्वच्छ झालेले। त्यामुळे हा सगळा आपण जर बघितला तर वादही मिटला आहे आणि या सगळ्या देखाव्याचे जे आर्टिस्ट आहे रासकर सर पहिल्यांदा संधी मिळाली आहे आणि ही संधी प्रत्येक आर्टिस्टसाठी मोठी असते पुण्यात। तरी काय वाटतं? माझ्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा करणं लहानपणापासूनचं स्वप्न होतं। अनेक सेट्स मी उभे केलेत पण इथं काम करण्याचं भाग्य मला यंदा लाभलं, ज्याच्याकरता सहकार्य आमचे मित्र आमदार माननीय हेमंतभाऊ रासने, सगळे पदाधिकारी आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। काय काय वैशिष्ट्य आहे यंदाच्या देखाव्याचं आणि किती खर्च किंवा कशा पद्धतीने हे सगळं काम? ॲक्च्युली या देखावाचे वैशिष्ट्य असं की आत्तापर्यंत गणेशोत्सवात साकारले जाणारे देखावे जे आहेत त्याच्यामध्ये एवढ्या बारकाईने केलेलं काम कदाचित माझ्या बघण्यात तरी नाही। अत्यंत बारकाईने आम्ही त्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये गेलेलो आहोत। आपण जर पंचप्राणी जे पिलर बघितले जे साऊथ इंडियाच्या मंदिरांचं वैशिष्ट्य आहे ते 20 फूट उंचीचे पिलर आपण इथं केलेले आहेत। मंदिराचं जे गोपुर आहे ज्याच्यावर 500 मूर्त्या आपण साकारलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, कृष्णलीला आहे, कृष्ण जन्म आहे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचे बारकावे आपण इकडे उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर बघितलं तर हे अतिशय भव्य दिव्य असं मंदिर आहे ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या यंदाच्या मंडळानं साकारलं आहे आणि हे सगळं काम आहे ते अंतिम टप्प्यात आहे। गणरायाचं आगमन होणार आहे त्यासाठीचे सगळे जे काही पुणेकर आहे ते तयार आपल्याला दिसत आहेत आणि मंडळाचे कार्यकर्ते देखील तयार आहेत। एवढंच नाही तर दगडूशेठ मंदिराचा किंवा दगडूशेठ मंडळाचा यंदाचा हा केरळमधला पद्मनाभ मंदिराचा देखावा आहे। इथल्या आतमधल्या जर सगळ्या मूर्त्या असू देत किंवा बाकीचे सगळे स्कल्पचर्स आहेत ते पूर्ण साऊथ इंडियन पद्धतीनं बनवण्यात आले आहे आणि हेच सगळं पाहण्यासाठी पुणेकर देखील या 10 दिवसात मोठ्या उत्साहाने इथे गर्दी करताना दिसणार आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।